नमस्कार मंडळी, चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। 2 मध्यम आकाराचे कांदे मी इथे कापून घेतलेले आहे। थोडंसं आलं आणि 4 हिरव्या मिरच्या ह्या देखील आपल्याला टाकायच्या आहे। अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि अर्धी वाटी मी इथे दही टाकलेलं आहे। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी इथे 5 ते 6 कढीपत्त्याची पाने बारीक कापून टाकणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही लगेच जरी केले तरीही चालेल। आता मी इथे हे मिश्रण 10 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। आता 10 मिनिटे झालेली आहे। याच्यामध्ये आपण थोडासा सोडा टाकून घेऊया आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घेऊया। आता हे एकदा मिक्स करून घेऊ आणि तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे। आता गॅसवर तवा ठेवायचा। तवा गरम झाला की आपल्याला तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल थोडं पसरवून घेऊया। आता तव्यावर मिश्रण टाकू आणि चमच्याच्या साहाय्याने हे सर्व मिश्रण आपल्याला गोल आकारात पसरवून घ्यायचं आहे। थोडंसं पातळ पसरवून घ्यायचं। आता आपल्याला या डोशाच्या बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे आणि वरची बाजू कोरडी झाली की आपल्याला हा डोसा पलटी करायचा। पुन्हा तेल सोडून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी छान असा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे हे बनवून घेतलेले आहे। तर इथे 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाच्या पिठापासून तुम्ही बघू शकता 7 ते 8 डोसे हे तयार झालेले आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।